असताना सर्वांगाचे कान करून ऐका. आज जो मी सेवेकरता अभंग निवडला, या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे संतांच्या समोर आपल्या अंतःकरणातल्या काही भावना व्यक्त करतात, पण एका साधकाच्या अवस्थेत व्यक्त करतात. कुणी म्हणेल का हो बुवा, संतांच्या समोर भावना व्यक्त तुकोबाराय करतात हे तुम्हाला कसं काय माहिती? तर ऐका ऐका जरा अभंग बघा, अभंगाचं दुसरं चरण बघा. तुम्ही सांभाळिले संती, तुम्हा संतांनी माझा सांभाळ केला तुकोबाराय सांगतात. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या समोर उभे आहेत. मग तुकोबाराय स्वतः संत होते, पुन्हा कोणत्या संतांसमोर महाराजांनी आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त केल्या असतील? तर ऐका दादा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पूर्वी जेवढे काही संत महात्मे होऊन गेले, श्री संत नामदेव महाराज असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, आदी करून संतांच्या समोर महाराज आपल्या अंतःकरणातल्या परिपूर्णतेच्या आनंदाच्या भावना व्यक्त करतात, पण एका साधकाच्या अवस्थेतून. विठ्ठल विठ्ठल आज जो मी कीर्तना करता अभंग निवडला, हा जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधक या अवस्थेवरचा अभंग आहे. बर का दादा, अभंगाकडे लक्ष असलंच पाहिजे. लोकांचं सगळं लक्षात राहतं, तेवढा अभंगच नाही लक्षात राहत. याचा अर्थ सगळेच अभंग लक्षात राहतील असं नाही बर का महाराज. काही परिचित अभंग असतात, काही अपरिचित असतात, पण निदान अभंग ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण कीर्तन म्हणजे हे अभंगावरच असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा जो अभंग आहे, हा साधक या भूमिकेवरचा अभंग आहे. कुणी म्हणेल का हो बुवा, कीर्तनकार महाराज तुम्ही लयच अवघड बोलता, साधकाच्या अवस्थेवरचा अभंग आहे. साधक म्हणजे काय याचा अर्थ आम्हाला सांगा. तर ऐका ऐका, साधक त्याला म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या मनामध्ये परमात्मा प्राप्तीची, देवाच्या प्राप्तीची तीव्र जिज्ञासा आहे, त्याला म्हणतात साधक. विठ्ठल विठ्ठल जिज्ञासा म्हणजे काय? तर ऐका, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इमानदारीने उत्तर द्या. बाबा, मला देव भेटला पाहिजे, कधीतरी दिसला पाहिजे, कधीतरी त्याचा अनुभव आला पाहिजे, कधीतरी दिसला पाहिजे, असं बहुतेकांना वाटतं का नाही? काय वाटतं तुम्हाला? बाबा मला देव कधीतरी भेटला पाहिजे असं वाटतं का नाही दादा? प्रत्येकाला वाटतं हो. लहान्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाची इच्छा आहे, मला कधीतरी देव दिसला पाहिजे, भेटला पाहिजे. अगदी हे लहान लहान पोरं बसलेले आहेत ना, ते सुद्धा सांगतात, म्हटले बुवा आम्हाला जर देव भेटला तर एक पोरगा म्हणे मी गाडीच मागेन म्हणे देवाकडे, एक पोरगा म्हणे मी मोबाईलच मागेन म्हणे देवाकडे, एक पोरगा म्हणे मी टॅबलेटच मागेन म्हणे, एक पोरगा म्हणे मी तर जादूची अंगठीच मागेन म्हणे देवाकडे. याचा अर्थ काय दादा? हो, लहान्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की मला तो देव भेटला पाहिजे, कधीतरी दिसला पाहिजे, कधीतरी अनुभव आला पाहिजे. मग याला काय म्हणतात? याला म्हणतात जिज्ञासा. ही झाली जिज्ञासा, मला देव भेटला पाहिजे. पण पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू का? याचं इमानदारीने उत्तर द्या. मला तो देव भेटलाच पाहिजे, त्याच्याशिवाय माझं भागतच नाही, माझं चालणारच नाही, मी जगूच शकत नाही, हे किती लोकांना वाटतं? हात वर करा बरं. मी देवाशिवाय जगूच शकत नाही, हे किती लोकांना वाटतं हो दादा? हा, पैशाशिवाय जगू शकत नाही हे बहुतेकांना वाटेल, पण मी देवाशिवाय जगू शकत नाही हे किती लोकांना वाटतं? दादा हो, हे नाही वाटत कुणाला. मग याला म्हणतात तीव्र जिज्ञासा. आणि देवाची प्राप्ती करायची असेल तर ही तीव्र जिज्ञासा अंतःकरणामध्ये असावी लागते. मला फक्त देव भेटला पाहिजे, भेटला पाहिजे एवढं म्हणून देव नाही भेटत, ती तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. विठ्ठल एक दृष्टांत सांगतो. एकदा शांती ब्रह्म एकनाथ महाराज, कोण कोण? शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नाथ बाबा यांच्याकडे एक व्यक्ती गेला, एक माणूस गेला, म्हणायला लागला बाबा मला देव दाखवा. कुणाकडे गेला हो? कीर्तन ऐकताय तुम्ही? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे. म्हटले बाबा मला देव दाखवा. नाथ बाबांनी सांगितलं बाळा एवढं सोपं आहे का देव पाहणं? तो काही बाजारातला भाजीपाला एका 10 रुपयाला 4-4 जुड्या
देव एवढं सोपं नाही पाहणं. त्याच्याकरता भक्ती करावी लागते, भजन करावं लागतं, साधना करावी लागते. लगेच देव नाही भेटत. पण तो माणूस एवढा अडला, महाराज नाही महाराज मला देव दाखवाच. बरं का पंकज महाराज, काही काही लोक असे अडतात, ऐकूनच घ्यायला तयार होत नाही. आम्हालाही कीर्तनाचे फोन येतात, महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे, तुमची सेवा पाहिजे. कोणती तारीख आहे? अमुक अमुक तारीख आहे. आम्ही म्हणतो आमची तारीख खाली नाही. ते म्हणतात नाही महाराज तुमचंच पाहिजे. अहो तारीख खाली नाही दादा. नाही नाही तुमचंच पाहिजे. आता काय करणार? आता का महाराजाचे दोन तुकडे करता? काय काय लोक एवढे अडतात की ऐकूनच घ्यायला तयार होत नाही. तसं नाथ बाबांना तो व्यक्ती म्हणायला लागला, बाबा मला देव दाखवाच. शेवटी नाथ महाराजांनी एक युक्ती केली. त्याला सांगितलं, बाळा तुला देव बघायचा आहे का? हो म्हटले बाबा बघायचं आहे. मग इथं नाही दाखवत, उद्या सकाळी गंगेवर ये स्नाना करता, तिथं तुला देव दाखवतो. ठरल्याप्रमाणे तो माणूस उठला ब्रह्ममुहूर्तामध्ये. दादा आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती वाजता हो? 8 वाजता का? काय वाटतं तुम्हाला? अहो सूर्योदयाच्या आधीचा जो काळ आहे त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठला, नदीवर गेला. नाथ बाबा स्नान करत बसले होते. नाथ महाराजांना म्हणायला लागला तो माणूस, बाबा मला तुम्ही देव दाखवणार होतात. म्हटले दाखवतो ना बाळा, पण तिथं नाही, इकडे ये गंगेमध्ये स्नाना करता, इथं तुला देव दाखवतो. तो माणूस पाण्यामध्ये गेला. नाथ महाराज त्याला कमरे इतक्या पाण्यात घेऊन गेले. इकडं लक्ष द्या बरं का. नाथ बाबा त्याला कमरे एवढ्या पाण्यात घेऊन गेले. नाथ महाराजांनी सांगितलं मी बुडी मार. सांगितलं की बुडी मारायची? हो म्हटले बाबा मारतो ना बुडी. नाथ बाबांनी सांगितलं बुडी मार. त्यानं बुडी मारली, पण नाथ बाबांनी काही बुडी मारली नाही. आणि वरतून त्याची मान पकडली बाबा अशी, आणि त्याला असंच पाण्यात दाबून धरलं. म्हणजे एखादा संत महात्मा कीर्तनकार महाराज असला म्हणजे ताकद कमी असते असं नाही बरं का. उलट मी तर म्हणतो की आपण फक्त एका ठिकाणचं खाता. महाराज लोक एकतर म्हणे 12 ठिकाणचं खाता. म्हटलं एवढंच राहिलं होतं ऐकायचं आता. उलट कुठं मोर्चे आंदोलन असले तिथं संत पुढे जातात. संत वीर भंडातात त्या कराडकर. संत पुढे जातात. त्याला असंच पाण्यात दाबून धरलं, ताकद होती महाराज. आणि तो काय रामदेव बाबाचा शिष्य होता का बुडणारा? हातपाय झटकायला लागला तो. 30 सेकंद झाले, 1 मिनिट झाला, 1.5 मिनिट होत आला, अक्षरशः 2 मिनिटं पूर्ण होणार, हातपाय झटकायला लागला तो. आणि अशा वेळेला नाथ बाबांनी त्याला पाण्याच्या वर काढलं. आता इमानदारीनं सांगा, पाण्याच्या वर आल्यानंतर त्यानं काय नाथ महाराजांची पूजा केली असेल का? वा बाबा मजा येगी? नाही हो, त्यानं एवढा दगड घेतला बाबा. टाकतो म्हणे बाबा तुमच्या डोक्यातच. याला काय देव दाखवणं म्हणता का? मारता म्हटल्या आम्हाला. नाथ बाबा पुढं तो माग मारस त्या वाळवंटामध्ये चक्रा मारायला लागले. ते चक्रा नखरा पुढचं बोलू नका फक्त. नाथ बाबांनी सांगितलं बाळा तुला जर माझ्या डोक्यात दगड घालायचं असेल तर घाल, पण आधी माझं एक म्हणणं ऐकून घे. बोला म्हटले बाबा काय म्हणता? अरे बाळा ज्या वेळेला मी तुला पाण्यात दाबून धरलं तुला काय वाटलं? म्हटले बाबा असं वाटत होतं जर तुम्ही 1 सेकंद सुद्धा विलंब केला, उशीर केला तर माझा प्राणच निघतो की काय, असं झालं होतं. नाथ बाबांनी सांगितलं बाळा बस, एवढंच लक्षात ठेव. ज्या दिवशी तुला असं वाटेल मला माझा पांडुरंग, मला माझे राम, मला माझे कृष्ण जर भेटले नाही तर माझा प्राणच निघतो की काय, ही अवस्था ज्या दिवशी तुझी निर्माण होणार बाळा, त्या दिवशी माझी गरज नाही, स्वतः देव तुझ्याकडे प्रगट होतील. विठ्ठल विठ्ठल भेट करायची असेल, व्हायची असेल तर ती तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी लागते. जगद्गुरु तुकोबाराय यांची कितीतरी अभंग आहेत महाराज. परमात्मा भेटीची एवढी तळमळ महाराजांनी व्यक्त केली. एक अभंग मला एवढा आवडतो, अतिशय गोड आहे. तुम्ही जर मन लावून ऐकलं ना तुम्हाला सुद्धा आवडेल तो अभंग. भेटी लागी जीवा लागली से बेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रि दिवस वाटत
तुझी बेटी लागी जीवा लागली से आस पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन हो तैसे माझे मन वाट पाहे बेटी लागी जीवा लागली से आस. हे झालं तुकोबरायांचं महाराज. श्री संत मीराबाई यांचा सुद्धा अतिशय गोड पद आहे. मी तर म्हणतो हे पद बहुतेकांनी ऐकलेलं आहे. काही काहींच्या रिंगटोन्स असतील, काही काहींच्या डायलर टोन असतील. मनमोहन काना विनती करू दिन रे मनमोहन काना विनती करू दिन रे राहत के मेरे नैना राहत के मेरे नैना अब तो दरस दे दो कुछ बिहारी मन है बेचैन मनमोहन काना विनती करो दिन रे. देवा दिनारायण म्हणजे रात्रंदिवस तुला एकच प्रार्थना आहे. कोणती? राहत के मेरे नैन. अरे माझे डोळे तुझी वाट पाहतात, कधी दर्शन देशील. ही जी अंतःकरणातली अवस्था आहे दादा, याला तीव्र जिज्ञासा म्हणतात. ही साधकाची अवस्था आहे. कोणी म्हणेल का हो बुवा बराच वेळ झाला तुम्ही साधक 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 साधकच करतात, का बोलता एवढं? तर ऐका, आज जो मी कीर्तना करता अभंग निवडला हा जगद्गुरु तुकोबरा यांचा साधक या अवस्थेवरचा अभंग आहे. आणि त्या अवस्थेतून जगद्गुरु तुकोबराय आपल्या अंतःकरणातल्या आनंदाच्या परिपूर्णतेच्या भावना अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त करतात. जोरदार टाळ्या वाजव बर का. आनंद आहे बर का विजय भाऊ. फार चांगली मंडळी लाभली बर का तुम्हाला. आदरणीय गजानन महाराजांच्या नेतृत्वामध्ये अतिशय गुणीजन अशा प्रकारची ही मंडळी आहे. काय गोड चाल गायले हो. अहो अभंगाचा भावच प्रकट झाला. म्हणून दादा हो हे भारतीय संगीत आहे
की ज्याच्यामध्ये लगेच भावना प्रगट होतात, हे भारतीय संगीत आहे. अर्थ सांगायचं काम नाही. जन्म आलो त्याची आनंद आहे, ती चालही आनंदाची असली पाहिजे. दादा, हे भारतीय संगीत आहे. भारतीय संगीत एवढं श्रेष्ठ आहे की ज्याच्यामध्ये भावना लगेच प्रगट होतात. म्हणून बघा, आजकालची तरुण पिढी महाराज ते अरिजित सिंगचे गाणे ऐकतात बरं का, आणि रडत बसतात. याचं काय कारण आहे? ही संगीताची शक्ती आहे. ते करुण स्वर त्यांच्या कानावर पडतात आणि त्यांना तो झालेला प्रसंग आठवतो, लगेच रडायला लागतात महाराज. हे संगीताची पॉवर आहे. आजही महाराज एक गीत आहे की जे गीत माझ्या कानावर पडलं, मला माझं बालपण आठवतं. मग ते बालपणी 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, ते गीत ऐकलं की मस्त झेंडावंदन सकाळी तयारी करायची. ते गीत कानावर पडलं की ते दिवसच आठवतात. इतकं गोड गीत आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. महाराज, ते आठवलेच पाहिजे दिवस. ही भारतीय संगीताची शक्ती आहे. दादा, ही माझी शक्ती नाही, ही संगीताची शक्ती आहे. आजही एक गीत आहे, जे गीत माझ्या कानावर पडलं, अंतःकरणामध्ये असे भाव निर्माण होतात. हातामध्ये रायफल घ्यायची, जायचं सीमेवर आणि शत्रूच्या छातीतच गोळ्या घालायच्या. हे गीतच असं आहे महाराज. इतकं गोड गीत आहे. थोडं अंतःकरणातून ऐका बरं का. आपण या देशाचे काहीतरी लागतो या भावनेनं ऐका. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे एक केसरी रंग सजाया है. मेरी ज़मीं अफ़सोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी रहे न रहे. ए मेरी ज़मीं महबूबा मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. हो देश मेरे तेरी शान पे सदके, कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं हूँ तेरा परिंदा. है अर्ज़
रोज वही मेरी शाम हो। कब याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल मेरा नाम